विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचा पुढील प्रॉब्लेम पाहणार आहोत. तत्पूर्वी हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा याबद्दल काही स्टेप्स आपल्याला पाहायचे आहेत. स्टेप्स 2 सॉल्विंग फायनल अकाउंट प्रॉब्लेम. पहा, फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना आपण काही स्टेप्सचा अभ्यास करणार आहोत. स्टेप 1 टिक मार्क्स. सुरुवातीला ट्रायल बॅलन्समध्ये काही बॅलन्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिले जातात, त्यांना टिक मार्क करावे लागतात. ट्रायल बॅलन्समध्ये सुरुवातीला रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचे. 2 रिटर्न्स असतात. डेबिट बॅलन्समध्ये एक रिटर्न्स आलेले असतात आणि क्रेडिट बॅलन्समध्ये एक रिटर्न आलेले असतात. डेबिट बॅलन्समधले रिटर्न हे सेल्स रिटर्न असतात, म्हणून ते सेल्समधून लेस करायचे. आणि क्रेडिट बॅलन्समध्ये जे रिटर्न्स आलेले असतात ते परचेस रिटर्न असतात, म्हणून ते परचेसमधून लेस करायचे असतात. मग ज्यावेळी डेबिट बॅलन्समध्ये रिटर्न येतील त्यावेळेस सेल्सवरती टिक मार्क करणे आणि क्रेडिट बॅलन्समध्ये रिटर्न्स येतील त्यावेळी परचेसवरती टिक करणे. नंतर ट्रायल बॅलन्समध्येच आपल्याला काही हिडन ॲडजस्टमेंट दिल्या जातात. उदाहरणार्थ 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, 12% बँक लोन. म्हणजे त्या बॅलन्सच्या किंवा त्या अकाउंटच्या समोर टक्के किंवा त्या अकाउंटच्या शेजारी कंसामध्ये काही इन्फॉर्मेशन, एखादी डेट वगैरे दिली जाते. तर या सर्व हिडन ॲडजस्टमेंट असतात आणि याचे 2 इफेक्ट जातात, म्हणून त्या हिडन ॲडजस्टमेंटवरती सुद्धा टिक मार्क करावे लागणार आहे. नंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा ॲडजस्टमेंट दिले जातात यांचे 2 इफेक्ट जातात, म्हणून ट्रायल बॅलन्समध्ये ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट विचारलेले आहेत त्यावरती टिक मार्क करून घेणे. तर अशा रीतीने आपली पहिली स्टेप असणार आहे टिक मार्क्स करणे. दुसरी स्टेप आहे, एकदा का टिक मार्क्स करून झालं की पहिल्यांदा आपल्याला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करायचं असतं. आता ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करताना सुरुवातीला डेबिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करायचं आणि नंतर क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करायचं. डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला ॲसेट्स, एक्सपेन्सेस आणि ड्रॉइंग हे 3 कॅटेगरीज दिलेले असतात. त्यातील ड्रॉइंग तुम्हाला डायरेक्ट दिलेलं असतं, ते ओळखण्याची काही गरज नाही आहे. मात्र आपल्याला ॲसेट आणि एक्सपेन्सेस ओळखणं महत्त्वाचं आहे. आलेले ॲसेट्स या बॅलन्स शीटच्या ॲसेटला ट्रान्सफर करायच्या आणि उरलेले एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करायचे. नंतर ट्रायल बॅलन्सचे क्रेडिट बॅलन्सेस पोस्ट करायचे. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला लायबिलिटीज, इन्कम आणि कॅपिटल दिलं जातं. त्यातील कॅपिटल हे डायरेक्ट दिलं जातं. आपल्याला लायबिलिटीज आणि इन्कमचं पोस्टिंग करायचं असतं. आता लायबिलिटी काही 7 ते 8 आहेत, त्या तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेल्या आहेत. त्या सर्व लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पोस्ट करायच्या. नंतर इन्कम येतात, त्यातील फक्त सेल्स हा जो इन्कम आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातो. उरलेले सर्व इन्कम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातात. ठीक आहे. आणि जे कॅपिटल आलेलं असतं ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रोट डाऊन करायचं. तर अशा रीतीने ट्रायल बॅलन्सचं क्रेडिट बॅलन्सचं पोस्टिंग करायचं. एकदा का ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालं की ट्रायल बॅलन्समध्ये ज्या हिडन ॲडजस्टमेंट येतात त्यांचा आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचे आहेत किंवा 2 इफेक्ट्स आपल्याला द्यावे लागणार आहेत. म्हणजे आपली स्टेप 3 असणार आहे की सॉल्विंग हिडन ॲडजस्टमेंट. आता या हिडन ॲडजस्टमेंट सोडवण्यासाठी हिडन ॲडजस्टमेंट कशा सोडवायच्या यासाठी एक सेपरेट टेबल देण्यात आलेलं आहे. त्या टेबलमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि त्याचे 2 इफेक्ट कसे द्यायचे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट सोडवताना त्या टेबलचा वापर करायचा आहे. स्टेप 4 आहे सॉल्विंग ॲडजस्टमेंट्स. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिल्या जातात त्या सोडवायच्या. ठीक आहे. नंतर या ॲडजस्टमेंट सोडवण्यासाठी आपल्याला पुन्हा ॲडजस्टमेंटसाठी एक सेपरेट टेबल देण्यात आले. त्यामध्ये 25 ते 30 ॲडजस्ट आपण दिले आहेत. या टेबलमध्ये फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट या पद्धतीचा तो टेबल आहे. म्हणजे या ॲडजस्टमेंट सोडवताना देखील आपल्याला त्या टेबलचा उपयोग करायचा आहे. शक्यतो मी प्रॉब्लेम सोडवताना ज्या ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्टसुद्धा प्रॉब्लेम सोडवताना सांगितलेले आहेत. अशा रीतीने
सर्व ॲडजस्टमेंट सोडून झाल्यानंतर आणि पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला त्या अकाउंटचं क्लोजिंग करायचं असतं. म्हणजे आपली स्टेप पुढची आहे 5वी, क्लोजिंग किंवा बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. मग आपल्याला क्रमाक्रमाने एक एक अकाउंट काय करायचं, क्लोज करायचं. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंटला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस मिळणार आहे, तो पुढच्या अकाउंटला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो ट्रान्सफर करायचा. आता ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या विरुद्ध बाजूला ट्रान्सफर करायचा. उदाहरणार्थ ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो आणि तो ट्रान्सफर होताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार आहे. किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर ग्रॉस लॉस आला तर तो ग्रॉस लॉस ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. क्रेडिट साईडचा ग्रॉस लॉस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचा. तर अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. यामध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळणार आहे. मात्र या प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा पार्टनर्समध्ये दिलेल्या रेशोमध्ये वाटावा लागणार आहे. तो कसा वाटायचा तो मी प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता एकदा का नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटून झाला की तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. आता नेट प्रॉफिट असेल तर तो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आणि जर नेट लॉस झाला असेल तर तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचा किंवा ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झाल्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला दोन पार्टनर्स असणार आहेत. शक्यतो फायनल अकाउंटमध्ये 2 पार्टनर्स येणार आहेत. त्यांच्या बॅलन्स हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचा. कॅपिटल अकाउंट क्लोज झाल्यानंतर शेवटी बॅलन्स शीट क्लोज करायचं. बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टोटल म्हणजे ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड या दोन्ही सेम येणार आहेत. ज्यावेळी या 2 टोटल सेम येतील त्यावेळेस आपला प्रॉब्लेम टॅली होणार आहे. पण जर टोटल सेम येत नसतील तर आपल्या प्रॉब्लेममध्ये काहीतरी चूक झालेली आहे किंवा आपण काही अमाऊंट घेताना चुकीचे घेतले असणार आहेत. त्यामुळे आपला प्रॉब्लेम किंवा आपलं बॅलन्स शीट हे टॅली होणार नाही. ठीक आहे. तर एकंदरीत अशा आपण 5 स्टेप्स हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी केलेले आहे. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 54 वरील पहिला प्रॉब्लेम. ठीक आहे. तर हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. पहा पहिला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आपल्याला, अमित भाई अँड नरेंद्र भाई आर पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. तर हे जे पहिलं वाक्य हे महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली हा झाला या 2 पार्टनर्सचा रेशो जो इक्वल रेशो आहे आणि हा आपल्याला उपयोगी पडणार आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटण्यासाठी. सो हा ज्यावेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू त्यावेळेस हा रेशो आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर ट्रायल बॅलन्सच्या वरती शक्यतो त्या 2 पार्टनर्सचा रेशो दिलेला जातो किंवा रेशो दिलेला असतो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट given below you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on that date. तर आपल्याला या माहितीवरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना आपल्याला पहिली स्टेप पूर्ण करावी लागणार आहे ती म्हणजे टिक मार्क्स करून घ्यावे लागणार आहे. टिक मार्क्स करून घेताना सुरुवातीला डेबिट बॅलन्समध्ये आणि क्रेडिट बॅलन्समध्ये रिटर्न्स आलेत का हे सुरुवातीला चेक करायचं. तर पहिले रिटर्न्स आलेले आहेत सेल्स रिटर्न. तर हे सेल्स रिटर्न हे सेल्समधून वजा होतात म्हणून आपण सेल्सला पहिले टिक मार्क करणार आहोत. ठीक आहे. तर सेल्सला टिक मार्क. नंतर दुसरे रिटर्न आलेले आहेत परचेस रिटर्न म्हणून हे परचेस रिटर्न परचेसमधून लेस होतात
म्हणून आपण टिक मार्क करणार आहोत परचेसवरती. ठीक आहे, अशा रीतीने आपण सेल्स आणि परचेसवरती काय केली, टिक मार्क केली. नंतर आपण पाहणार आहोत हिडन ॲडजस्टमेंट. आता हिडन ॲडजस्टमेंट कोणकोणते आहेत पहा. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, म्हणजे ज्या अकाउंटच्या समोर किंवा ज्या बॅलन्सच्या समोर 10%, 8% किंवा कंसामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते त्यावेळेस ती आपली हिडन ॲडजस्टमेंट असते. तर या ठिकाणी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018 ही आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे यालाही आपल्याला काय करावं लागेल, टिक मार्क करावं लागणार आहे. त्याचबरोबर खाली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे बघा, आणि याच्या कंसामध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. अशा या 2 हिडन ॲडजस्टमेंट आहेत. त्यामुळे या दोन्ही ॲडजस्टमेंट आपल्याला टिक मार्क करावं लागणार आहेत. पहिले गव्हर्नमेंट बॉन्ड आणि दुसरी आली आहे ॲडव्हर्टाइजमेंट. अशा 2 हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला या प्रॉब्लेममध्ये विचारलेले आहेत. तर ट्राय बॅलन्समध्ये दिलेल्या माहितीच्या आपण काय केलेलं आहे, टिक मार्क्स केलेले आहे. आता आपल्याला टिक मार्क्स करायचे आहेत ते खालील दिलेले ॲडजस्टमेंटचे. खाली ॲडजस्टमेंट दिली आहेत. पहिली बघा, स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यू ₹43,000. हा जो स्टॉक आहे तो शेवटच्या तारखेचा स्टॉक आहे, 31 मार्चचा आहे, म्हणून हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक हा सेपरेट दाखवावा लागतो. दुसरी ॲडजस्टमेंट देण्यात आली आहे, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹1,000 वेअर स्टोलन. 8,000चा माल किंवा गुड्स हा चोरीला गेला. याचेही सेपरेट इफेक्ट जातात, हे कुठे ॲड किंवा लेस होत नाहीत, त्याच्यामुळे याचीही टिक मार्क्स कुठे करावे लागणार नाही. नंतर तिसरी ॲडजस्टमेंट आली आहे, क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्डे डेटर्स. RDD आपल्याला डेटर्सवरती काढावे लागतात, म्हणून ही ॲडजस्टमेंट आहे डेटर्सची. सो संडे डेटर्सला आपल्याला टिक मार्क करावे लागणार आहे. नंतर पुढची ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट आली आहे, मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेट ऑफ ₹500. हां, आता ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट पहा. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेट्स. याचा असा अर्थ होतो की मिस्टर पाटील हे एक आपले कस्टमर आहेत आणि त्यांनी आपले ₹500 बुडवले, कारण ते इन्सॉल्वंट झालेले, त्यांच्याकडे देण्यासाठी पैसे नाही आहेत, त्यामुळे त्यांनी आपले ₹500 बुडवलेले आहेत. ज्यावेळी आपले पैसे बुडतात त्यावेळेस ते आपले बॅड डेट्स असतात, म्हणून ते ₹500 बॅड डेट्स आहेत. त्यांनी या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट बॅड डेट्स सांगण्याऐवजी या पद्धतीची ॲडजस्टमेंट देऊन की बॅड डेट्स आहेत हे आपल्याला ओळखावे लागणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट हा जरी शब्द आला तरी ओळखायचं की ते बॅड डेट्स आहेत आणि ती बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे. सो बॅड डेट्स पुन्हा डेटर्समधूनच लेस करावे लागणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा डेटर्सवरती टिक करावे लागणार आहे. दुसरी टिक मार्क येणार आहे डेटर्सवरती. अशा रीतीने डेटर्सवरती 2 टिक मार्क्स येणार आहे. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट अँड सॅलरी. रेंट ₹800, सॅलरी ₹300. तर वरती ट्रायल बॅलन्समध्ये रेंट अँड सॅलरी आलेले, सॅलरीज आणि रेंट यावरती काय होणार आहे, टिक मार्क होणार आहे. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे, डेप्रिसिएट बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय 1,800. तर डेप्रिशिएशन देण्यात आलेलं आहे फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर, त्या दोन्हीवरती टिक मार्क्स येतील. फर्निचर आणि वरती एक फॅक्टरी बिल्डिंग यावरती टिक मार्क्स येतील. तर अशा रीतीने आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली, टिक मार्क्स करून झाले. पहा, टिक मार्क करताना पहिल्यांदा रिटर्न्स चेक करायचे, नंतर हिडन ॲडजस्टमेंट चेक करायच्या, आणि या 2 टिक मार्क्स झाल्यानंतर ट्राय बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यांच्या टिक मार्क्स करून घ्यायचे. ठीक आहे, टिक मार्क्स करून झाल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत डेबिट बॅलन्सच्या पोस्टिंगपासून. सो स्टार्टिंगला आपण सुरुवात करणार आहोत डेबिट बॅलन्सच्या पोस्टिंगपासून. ओके, सो डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग आहे
डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग करताना लक्षात ठेवा, यामध्ये डेबिट बॅलन्सेसमध्ये 3 ग्रुप येतात: ॲसेट, एक्सपेन्सेस आणि ड्रॉइंग. त्यामध्ये ड्रॉइंग डायरेक्ट देतात, आपल्याला ओळखायचे ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस. तर सुरुवात करूयात. पहिला बॅलन्स आलेला आहे प्लांट अँड मशिनरी 2,80,000. प्लांट अँड मशिनरी आपली ॲसेट आहे म्हणून याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. याच्यावरती टिक मार्क आलेली नाही, त्याच्यामुळे याचा बॅलन्स डायरेक्ट आउटरला लिहायचा. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी 2,80,000. दुसरे आले फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग ही सुद्धा किंवा नुसतं बिल्डिंग हा जरी शब्द आला तरी देखील ती आपली ॲसेट आहे म्हणून पुन्हा ॲसेट साईडला यावरती टिक मार्क आहे. फॅक्टरी बिल्डिंग 75,000. पुढचा पॉईंट आला आहे सन्डी डेटर्स 28,700. डेटर्स ही सुद्धा आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये पहा, यावरती 2 ॲडजस्टमेंट आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो 3 किंवा 4 ओळी सोडाव्या लागणार आहेत. ॲसेट साईडला सन्डी डेटर्स 28,700, याखाली 4 ओळी सोडा. नंतर आलेत परचेस 85,500. परचेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस 85,500. यामधून आपल्याला रिटर्न्स वजा करायचे, त्यामुळे ते इनर कॉलममध्ये लिहावे लागणार आहेत. परचेसेस झाल्यानंतर बॅड डेब्ट्स 500 रुपये. आता बॅड डेब्ट्स RDD याबाबत लक्षात ठेवा, जे ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स आणि RDD देतात ते ओल्ड असतात आणि जे ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेब्ट्स आणि RDD येतात त्या न्यू असतात. पहा, लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्समधील बॅड डेब्ट्स आणि RDD या ओल्ड असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये ज्या येतात त्या न्यू असतात. आपण काय करणार आहे, या ओल्ड आणि न्यू या दोन्ही बॅड डेब्ट्स आणि RDD या सेपरेट रेकॉर्ड करणार आहोत. ते एकमेकांमध्ये मिक्स करणार नाही आहे. पुस्तकामध्ये बॅड डेब्ट्स RDD यांच्या एकत्रित ॲडजस्टमेंट सोडवलेल्या आहेत, पण त्या थोड्या कॉम्प्लिकेटेड वाटतात म्हणून आपण बॅड डेब्ट्स RDD हे सगळे सेपरेट रेकॉर्ड करणार आहोत. आता पहा, बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्समधले बॅड डेब्ट्स हे ओल्ड असतात म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सेपरेट रेकॉर्ड करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 500 रुपये. नंतर आलेले आहेत सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात म्हणून सुरुवातीला आपण काय करूयात, हे जे सेल्स आलेले आहेत हे सेल्स पहिल्यांदा पोस्ट करूयात आणि त्यातून सेल्स रिटर्न वजा करूयात. सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात आणि त्यातून आपल्याला सेल्स रिटर्न वजा करायचे 2,200. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,80,000, त्यातून लेस सेल्स रिटर्न 2,200, आउटरला येतील 1,77,800. अशा रीतीने आपलं सेल्स आणि सेल्स रिटर्न या दोन्हींचं पोस्टिंग झालं. नंतर पुढचा पॉईंट आला आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 40,000. गव्हर्नमेंट बॉन्ड्स ही आपली इन्व्हेस्टमेंट असते आणि इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे म्हणून 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय, आपण त्या गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपण पैसे गुंतवले 40,000, गुंतवणूक आहे ती आपली म्हणून ही गव्हर्नमेंट बॉन्ड आपली इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून ती जाणार आहे ॲसेट साईडला. आता याच्यावरती टिक मार्क आहे म्हणून ते इनर कॉलममध्ये पोस्ट होणार आहे. ॲसेट साईडला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड इनर कॉलममध्ये 40,000. पुढचा अकाउंट आले इम्पोर्ट ड्युटी 1,800. आता पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये ड्युटीबद्दल मी काही पॉईंट सांगितले होते की नक्की कोणत्या ड्युटीज कुठे येतात. तर लक्षात घ्या, आपल्याकडे 4 ड्युटीज आहे: इम्पोर्ट ड्युटी, एक्साइज ड्युटी आणि कस्टम ड्युटी. चौथी ड्युटी आहे एक्सपोर्ट ड्युटी. या 4 ड्युटीजमध्ये एक्सपोर्ट ड्युटी ही फक्त
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाते. उरलेल्या 3 ड्युटीज म्हणजे इम्पोर्ट ड्युटी, एक्साइज ड्युटी आणि कस्टम ड्युटी, या तिन्ही ड्युटीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. आत्ता आलेत इम्पोर्ट ड्युटी 1800, म्हणून ते जाणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इम्पोर्ट ड्युटी 1800 आउटरला. पुढचा पॉईंट आला आहे लीगल चार्जेस. लीगल चार्जेस हे एक्सपेन्सेस आहेत, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहेत. लीगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लीगल चार्जेस 2000. नंतर पुढचा पॉईंट आला आहे मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर म्हणजे काय तर ऊर्जा. मोठमोठ्या मशीन्स चालू राहण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी जी एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये जी पॉवर वापरली जाते किंवा लाईट वापरली जाते त्याला मोटिव्ह पॉवर म्हणतात. आणि ही मोटिव्ह पॉवर फॅक्टरीमध्ये यूज होते किंवा एखाद्या कारखान्यामध्ये यूज होते, म्हणून ते जाते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पहा, यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की ही बरेच विद्यार्थी याचं पोस्टिंग ॲसेट साईडला करतात, मात्र ही आपली एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे मोटिव्ह पॉवर कायम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असते. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मोटिव्ह पॉवर. टू मोटिव्ह पॉवर 12000. नंतर आलेत वेअरहाऊस रेंट 1800. वेअरहाऊस रेंट म्हणजे काय, जो आपला तयार झालेला माल असतो किंवा विकण्यासाठी आपण जो माल तयार करतो तो माल कुठेतरी साठवून ठेवावा लागतो एखाद्या गोडाऊनमध्ये किंवा एखाद्या गोदामामध्ये. त्याचं जे रेंट असतं, त्याचं जे भाडं असतं त्याला वेअरहाऊस रेंट म्हणतात. वेअरहाऊस रेंट हे जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला वेअरहाऊस रेंट 1800. पुढचा बॅलन्स आलेला आहे कॅश इन हँड 20000, कॅश ॲट बँक 70000. या दोन्हीसुद्धा आपले ॲसेट आहेत, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. म्हणून ॲसेट साईडला कॅश इन हँड 20000, कॅश ॲट बँक 70000. पुढे आले ॲडव्हर्टाइजमेंट 10000. ॲडव्हर्टाइजमेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आली आहे त्यामुळे ती इनर कॉलममध्ये लिहावी लागणार आहे. हिडन ॲडजस्टमेंट आहे ही. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात. टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलममध्ये 10000. नंतर आले सॅलरीज 3800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 3800 इनर कॉलममध्ये. नंतर आलेत रेंट 1500. रेंटसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रेंट 1500 इनर कॉलममध्ये. पुढचा पॉईंट आला आहे ड्रॉइंग्स. आता दोन्ही पार्टनरचं ड्रॉइंग देण्यात आलेलं आहे. अमित भाईचं आहे 2400 आणि नरेंद्र भाईचं आहे 3200. ड्रॉइंग नेहमी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करणे, म्हणजे फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा देखील. आणि इथून पुढे ज्या टॉपिकमध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट बनवायचे त्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला या ड्रॉइंगचं काय होते पोस्टिंग होणार आहे. त्यामुळे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग 2400 3200. पुढचा पॉईंट आला आहे फर्निचर 1,95,800. यावरती ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर आपले ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये फर्निचर इनर कॉलममध्ये 1,95,800. पुढे आलेत बिल्स रिसिवेबल. ही सुद्धा आपली ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 20700. यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे आउटरला लिहायचे. नंतर आलेत फ्री होल्ड प्रॉपर्टी 41000. यामध्ये बघा फ्री होल्ड प्रॉपर्टी हा शब्द आला किंवा प्रीमायसेस शब्द आला की ती देखील आपली ॲसेट असते. त्यामुळे हे 41000 ॲसेट साईडला पोस्ट होतील. ॲसेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी 41000. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट झालेले. नंतर आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करायचं. ठीक आहे. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये बघा
आपल्याला 3 ग्रुप दिले जातात. एक म्हणजे लायबिलिटीज, इन्कम आणि कॅपिटल. त्यामधलं कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करणार आहे, ब्रॉट डाऊन करणार आहे. उरलेल्या लायबिलिटीज या लायबिलिटी साईडला जाणार आहेत आणि जे इन्कम आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहेत. फक्त क्रेडिट बॅलन्समध्ये सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटला जातात. उरलेले सर्व इन्कम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातात. तर पाहूयात एक एक पॉईंट. पहिला पॉईंट आला कॅपिटल अकाउंट. अमित भाई 3,50,000 आणि नरेंद्र भाई 3,00,000. कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करायचं, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,50,000 आणि 3,00,000. नंतर आलेत सेल्स. सेल्स आपण ऑलरेडी सेल्स रिटर्न वजा करतानाच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट केलेत 1,80,000 आणि त्यातून सेल्स रिटर्न वजा केलेत 2,200. हा पॉईंट आपला ऑलरेडी पोस्ट झालेला आहे. नंतर आलेले आहेत बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आले आहेत 8,500. आता बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 8,500. नंतर आला डिस्काउंट. तर लक्षात ठेवा डिस्काउंट हा डेबिट बॅलन्समध्ये सुद्धा असतो आणि क्रेडिट बॅलन्समध्ये सुद्धा येऊ शकतो. तर लक्षात ठेवा दोन्ही डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच जातात. डेबिटचा डिस्काउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतो आणि क्रेडिट बॅलन्समध्ये आलेला डिस्काउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतो. या ठिकाणी क्रेडिट साईडला आलेला डिस्काउंट 1,200 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1,200. डिस्काउंट झाल्यानंतर क्रेडिटर्स आले 38,500. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 38,500. नंतर RDD 2,700. हा एक महत्त्वाचा पॉईंट. RDD ट्रायल बॅलन्समध्ये आलेले RDD कायम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच पोस्ट करणे. याचा आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या RDDचा काहीही संबंध नाही. ते एकत्र रेकॉर्ड करू नका, त्यामुळे तुमचं काय होईल, कन्फ्युजन वाढेल. सो ट्रायल बॅलन्समधील RDD ही वेगळी आहे आणि ॲडजस्टमेंटमधील RDD वेगळी आहे असं कन्सिडर करा. आता ट्रायल बॅलन्समधील RDD ही ओल्ड RDD आहे, ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 2,700. नंतर आले बँक लोन. लोन हा शब्द म्हणजे आपली लायबिलिटी, म्हणजे आपलं कर्ज. बँक लोन ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला बँक लोन 15,000 आणि लास्ट परचेस रिटर्न आलेले आहेत 2,000. परचेस रिटर्न हे परचेसमधून आपण काय करणार आहे, लेस करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस परचेस रिटर्न 2,000, आउटरला येतील 83,500. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. म्हणजे आपल्या 2 स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत. एक टिक मार्क करणे आणि दुसरं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करणे. आता एकदा का ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालं की सुरुवातीला हिडन ॲडजस्टमेंट सोडवणे. आपल्याला 2 हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत, एक गव्हर्नमेंट बॉन्ड आणि दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट करूयात आपण गव्हर्नमेंट बॉन्ड. पहा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000 आणि हे खरेदी केलेत 1 ऑक्टोबर 2018. आता या गुंतवणुकीवरती आपल्याला व्याज मिळत असतं, म्हणून तो आपला इन्कम आहे. लक्षात ठेवा गव्हर्नमेंट बॉन्ड ही आपली ॲसेट आहे आणि ज्यावेळी ॲसेटवरती आपल्याला एखादा इंटरेस्ट मिळतो त्यावेळेस तो इंटरेस्ट आपला इन्कम होतो. आता पाहूया याचं कॅल्क्युलेशन. सुरुवातीला 10% गव्हर्नमेंट बॉन्डवरती 40,000वरती जर आपण 10% कॅल्क्युलेशन केलं तर 4,000 येतील. हे झालं पूर्ण वर्षाचे 4,000 आपल्याला मिळणार आहेत. मात्र याची डेट दिली 1 ऑक्टोबर 2018. 1 ऑक्टोबर 2018 याचा अर्थ
गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपण गुंतवणूक केली फक्त 6 महिन्यांसाठी. आता 4,000 हे पूर्ण वर्षाचे येतात, तर 6 महिन्याचे किती येणार आहे? 2,000. म्हणून गव्हर्नमेंट बॉन्डवरती या वर्षी आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे फक्त 2,000. आता हे 2,000 पहिला इफेक्ट द्यायचा आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲड करणे. साईडला जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2,000. आउटरला येतील 42,000. आता हा आपला इन्कम आहे आणि इन्कम जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2,000. नेहमी लक्षात ठेवा, ॲसेटवरील इंटरेस्ट हा आपला इन्कम असतो, तर लायबिलिटीवरील इंटरेस्ट हा आपला एक्सपेन्सेस असतो. ओके, पहिली ॲडजस्टमेंट झाल्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 फॉर 2 years विथ द इफेक्ट फ्रॉम 1 January 2019. आता लक्षात ठेवा, ही एक खूप महत्त्वाची हिडन ॲडजस्टमेंट आहे. आपण काय केलेलं आहे, आपलं जे फायनल अकाउंट असतं ते एका वर्षाचं बनवण्याचं चाललेलं आहे, किंवा आपण एका वर्षाचं फायनल अकाउंट बनवत असतो. म्हणजे आपल्याला खर्चाचा विचार करताना एकाच वर्षाच्या खर्चाचा विचार करायचा. आता ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आपण 10,000चा खर्च केला, त्यातील एक वर्षाचा खर्च किती असणार आहे? 5,000. पण मात्र इथं पुन्हा डेट देण्यात आलेली आहे की 1 जानेवारी 2019 या कालावधीपासूनच आपण त्याचा खर्च करायला सुरुवात केली. मग आता या वर्षामध्ये आपण हा खर्च किती महिन्यांचा रेकॉर्ड करणार? पहा, जानेवारी महिन्यापासून आपलं वर्ष संपतं मार्चमध्ये. मार्चपर्यंत आपल्याला हा खर्च घ्यावा लागणार आहे, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर अशा रीतीने आपल्याला फक्त 3 महिन्यांचाच खर्च काय करायचा आहे? दाखवायचा आहे. सो आता पहा, कॅल्क्युलेशन करताना पहा, 10,000 गुणिले किती महिन्यांसाठी? 3 महिन्यांसाठी 30,000 भागिले, आता 2 वर्षांमध्ये किती महिने होतील? एकूण 24. भागिले 24 करायचं, 1250. एवढं 3 महिन्याचे ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दाखवावे लागणार. आता हे 1250 आपल्याला आउटरला घ्यावे लागतील. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवली. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट आउटरला 1250 आले पाहिजेत, म्हणून वजा करावं लागणार आहे आपल्याला 8,750. आउटरला येते 1250. आता हे जे 8,750 आहेत ते आपण ॲडव्हान्स पेड केले आहेत पुढच्या काही महिन्यांसाठी, म्हणून ते प्रीपेड ॲडव्हर्टाईज असणार आहे आपली. आणि प्रीपेड हे नेहमी आपण ॲसेट साईडला दाखवतो, म्हणून याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750. तर अशा रीतीने आपल्या दोन्ही हिडन ॲडजस्टमेंट सोडवून झालेले आहेत. आता आपल्याला पाहायचे त्याखाली दिलेल्या ॲडजस्टमेंट्स. आपल्याला 6 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत आणि या 6 ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे. आता पाहूयात 6 ॲडजस्टमेंट. आता या 6 ॲडजस्टमेंटचे मी इफेक्ट्स याखाली दिलेले आहेत. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कुठे कुठे जातात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ऑन हँड ऑन 31 March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे आणि क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट ही कंपल्सरी ॲडजस्टमेंट असणार आहे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. पहा, क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणे आणि ॲसेटला दाखवणे, असे त्याचे 2 इफेक्ट आहेत. म्हणजे 43,000 आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पण दाखवावे लागणार आहेत आणि ॲसेट साईडला पण दाखवावे लागणार आहेत. पहिला इफेक्ट बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 43,000, हा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 43,000. ओके, अशा रीतीने 2 इफेक्ट झाले. दुसरी ॲडजस्टमेंट आली आहे अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. आता या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा झालेला आहे की 8,000चा जो गुड्स आहे किंवा आपला जो माल आहे तो चोरीला गेलेला आहे आणि ज्याच्यावरती आपण अनइन्शुअर्ड होता, तो अनइन्शुअर्ड याचा अर्थ तो त्याच्यावरती विमा उतरवलेला नाही. म्हणजे आपले जे 8,000
चोरीला गेलेला जो माल आहे तो 8च्या 8,000चं आपलं काय झालं, नुकसान झालं, त्याची कुठलीही भरपाई आपल्याला मिळणार नाही. ज्यावेळेस अनइन्शुअर्ड गुड्स चोरीला जातात किंवा डिस्ट्रॉयड बाय फायर होतात, आगीने जळतात, त्यावेळेस सगळ्यांचे सेम इफेक्ट जातात. तर दुसऱ्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट काय जाणार आहेत बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय दाखवायचे, बाय लॉस बाय गुड्स स्टोलन. समजा हा गुड्स जर डिस्ट्रॉयड बाय फायर असतात तर आपण फक्त त्याचं नाव बदललं असतं, बाय लॉस बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. या पद्धतीने इफेक्ट मात्र सगळ्यांचे सेम जातात. तर पहिला इफेक्ट देऊयात आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट देणार आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स स्टोलन 8,000 आणि हा लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस बाय गुड्स स्टोलन 8,000. अशा रीतीने अनइन्शुअर्ड गुड्सचे आपण 2 इफेक्ट दिलेले आहेत. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे. आता इथं लक्षात ठेवा, तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट काय देण्यात आली आहे पहा. क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्डी डेटर्स. आणि चौथी ॲडजस्टमेंट आपल्याला ही देण्यात आली आहे. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपला कस्टमर हा इन्सॉल्वंट होतो आणि तो आपले कुठलेही पैसे देऊ शकत नाही, त्यावेळेस ते आपले बॅड डेप्ट्स असतात. आणि RDD सुद्धा आपल्याला 2% काढायचं आहे. मग ज्यावेळी बॅड डेप्ट्स आणि RDD या 2 ॲडजस्टमेंट येतात त्यावेळी पहिली ॲडजस्टमेंट सोडवायची असते ती बॅड डेप्ट्सची. म्हणजे तो एक क्रम आहे, त्याच क्रमाने डेटर्सवरील ॲडजस्टमेंट सोडवायचे असतात. डेटर्सवरती अजून काही ॲडजस्टमेंट आहेत, त्याचे क्रम मी तुम्हाला नंतर थोडे हळूहळू आहे. एकदम सांगितले तर तुमच्या ते लक्षात बसणार नाही. तर आता पहिला पॉईंट डेटर्सचा हा लक्षात ठेवायचा आहे की ज्यावेळी RDD आणि बॅड डेप्ट्स ही एकत्र ॲडजस्टमेंट एखाद्या प्रॉब्लेममध्ये येते त्यावेळी सुरुवातीला बॅड डेप्ट्स वजा करायची किंवा बॅड डेप्टची ॲडजस्टमेंट करायची आणि नंतरच RDDची ॲडजस्टमेंट करायची. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला चौथी ॲडजस्टमेंट सोडवावी लागणार आहे. मिस्टर पाटीलवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट म्हणजे हे आपले बॅड डेप्ट्स आहेत ₹500. बॅड डेप्ट्सची इफेक्ट काय जातात बघा. आता बॅड डेप्ट्स हे न्यू आहेत कारण त्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले, याचे आपण सेपरेट इफेक्ट देणार आहे. हे बॅड डेप्ट्स आणि जुने बॅड डेप्ट्स म्हणजे ओल्ड या दोघांना एकत्र आपण मिक्स करणार नाही आहे, ते सेपरेट दाखवणार आहोत. पहिला इफेक्ट बघा, लेस फ्रॉम डेटर्स. न्यू बॅड डेप्ट्स आपल्याला पहिल्यांदा डेटर्समधून लेस करावे लागतील. बॅलन्स शीटला सन्डी डेटर्समधून लेस करायचे आहेत बॅड डेप्ट्स न्यू 500 आणि याची वजाबाकी इनर कॉलममध्येच दाखवायचे. याचा उपयोग आपल्याला RDD काढण्यासाठी होणार आहे. तर 28,200 ही आपली वजाबाकी आली. या बॅड डेप्ट्सचा सेकंड इफेक्ट देऊयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेप्ट्स न्यू ₹500. पहा या ठिकाणी बॅड डेप्ट्स बघा स्टार्टिंगलाच दिलेले आपण बॅड डेप्ट्स ओल्ड ₹500 हे वेगळे आहेत आणि आत्ता आलेले बॅड डेप्ट्स न्यू हे वेगळे आपण रेकॉर्ड केलेले आहेत. ते एकमेकांमध्ये मिक्स करू नका. बॅड डेप्ट्सची ॲडजस्टमेंट झाल्यानंतर मग आपण RDDची ॲडजस्टमेंट करणार आहोत. तिसरी ॲडजस्टमेंट क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्डी डेटर्स. आता डेटर्सवरती आपल्याला 2% काढायचे RDD आणि त्याचे खालीलप्रमाणे इफेक्ट द्यायचे. पहा तिसरे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट म्हणजे RDD न्यू नवीन RDD त्याचे इफेक्ट काय जातात, बॅड डेप्ट्स सारखेच जातात सेम. लेस फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समधून आपल्याला लेस करायचे आहेत. मात्र आपल्याला RDD जी 2% काढायचे आहेत ते 28,200 वरती काढायचे आहेत. म्हणून लेस RDD ॲट द रेट 2% 564 येतील, आउटरला येतील 27,636. हे जे 2% आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत ते 28,200 वरती कॅल्क्युलेट केले आणि ते कॅल्क्युलेट करून येतील 564, आउटरला येतील 27,636. ओके. या RDDचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 564. पहा आपण पुन्हा RDD सुद्धा सेपरेट रेकॉर्ड केलेली आहे. न्यू RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे आणि ओल्ड RDD जी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवली बघा 2,700 ती आपली ओल्ड RDD आहे. ती आणि ही एकत्र मिक्स करायची नाही.
पुढची ॲडजस्टमेंट आली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता कोणतंही आउटस्टँडिंग असेल, कोणताही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर त्याचे सर्वांचे इफेक्ट सेम जातात. पहा 5ची ॲडजस्टमेंटचे इफेक्ट काय जाणार आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस म्हणजे संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ते सुरुवातीला ॲड करायचे. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे शो ऑन लायबिलिटी साईड म्हणजे त्याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला दाखवणे. तर आपल्याकडे 2 आउटस्टँडिंग आहेत, दोघांचेही सुद्धा 2 इफेक्ट जाणार आहेत. तर पहिला आले रेंट 800 रुपये. रेंट आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला सुरुवातीला आधी ॲड करावे लागतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग रेंट 800 रुपये, आउटरला येतील 2300 आणि हे आउटस्टँडिंग लायबिलिटीला दाखवावे लागणार आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट 800 रुपये. हे झाले आउटस्टँडिंग रेंटचे 2 इफेक्ट. अजून एक आउटस्टँडिंग आहे सॅलरी. पुन्हा सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड करणे. आउटस्टँडिंग सॅलरी 300 रुपये, आउटरला येतील 4100. याचा सेकंड इफेक्ट पुन्हा लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 300 रुपये. तर अशा रीतीने आपण आउटस्टँडिंग रेंटचे 2 इफेक्ट आणि आउटस्टँडिंग सॅलरीचे सुद्धा 2 इफेक्ट दिलेले आहेत. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिसिएशन. फॅक्टरी बिल्डिंगचे 2500 आणि फर्निचरचे 1800. 2 ॲसेटचे डेप्रिसिएशन आहेत. त्यामुळे डेप्रिसिएशनचे इफेक्ट काय जातात. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, त्या संबंधित ॲसेटमधून लेस करा. आणि दुसरा इफेक्ट आहे शो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा. आता सुरुवातीला आपण फॅक्टरी बिल्डिंगचं करूयात. 2500 फॅक्टरी बिल्डिंग आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला फॅक्टरी बिल्डिंगमधून लेस डेप्रिसिएशन 2500, आउटरला येतील 72500. या डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिसिएशन बिल्डिंग किती आले 2500. ठीक आहे, डायरेक्ट आउटरला दाखवा. म्हणजे प्रत्येक वेळी सगळ्या डेप्रिसिएशनची बेरीज करून त्या आउटरला घेतले पाहिजेत असंही नाही आहे. सेपरेट डेप्रिसिएशन आउटरला दाखवा तरी चालेल. तर बॅलन्स शीटला जे फर्निचर आलेले आहेत त्यातून लेस डेप्रिसिएशन 1800, आउटरला येतील 1,54,000. आणि या डेप्रिसिएशनचा सुद्धा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,800. अशा रीतीने दोन्ही डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट झालेले आहेत. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत याचं क्लोजिंग. सर्व ॲडजस्टमेंट आणि सर्व पोस्टिंग करून झाल्यानंतर आपल्याला अकाउंट हे क्रमाक्रमाने क्लोज करायचे आहे. तर सर्वात आधी ट्रेडिंग अकाउंटचं आपल्याला क्लोजिंग करायचं. क्लोजिंग करताना व्यवस्थित क्लोज करायचे, स्टेप बाय स्टेप क्लोज करायचे. तर क्लोजिंग करताना नीट पहा. सुरुवातीला आपल्याला दोन्ही साईडच्या टोटल घ्यायचे. शक्यतो ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल सुरुवातीला घ्या. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घेतोय आपण. क्रेडिट टोटल आली आहे 2,28,800. आता ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल घेऊयात. डेबिट साईडची टोटल आली आहे 97,300. लक्षात ठेवा आपल्याला आउटर कॉलमच्या टोटल्स घ्यायचे आहेत, इनर कॉलमच्या घ्यायच्या नाही आहेत. एकदा का दोन्ही साईडच्या टोटल्स झाल्या की त्यांची वजाबाकी करून घ्यायची. तर त्यांची वजाबाकी येणार आहे ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू 1,31,500. पहा क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स यांची वजाबाकी आली आहे 1,31,500. आता आपल्याला हे 1,31,000 जी वजाबाकी आलेली आहे ती ज्या साईडची टोटल कमी भरलेली आहे त्या साईडला लिहावे लागणार आहे. आता यामध्ये बघा डेबिटची टोटल आली आहे 97,300 जी कमी आली होती क्रेडिटपेक्षा. म्हणून हे 1,31,500 आपल्याला डेबिट साईडला लिहावे लागणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या. आणि ज्यावेळेस आपण डेबिट साईडला लिहिणार आहे वजाबाकी त्यावेळेस ती आपली ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. म्हणून टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,31,500. तर अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंट क्लोज होणार आहे आणि दोन्ही साईडला टोटल घ्यायची जी मोठी असणार आहे. आता क्रेडिट टोटल मोठी आहे का डेबिट टोटल. तर क्रेडिट टोटल मोठी आहे 2,28,800. 30 दोन्ही साईडला लिहून घ्यायचे 2,28,800. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तो 1,31,500 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा.
मात्र विरुद्ध साईडला डेबिट साईडचा ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होणार आहे. मग पुढचा अकाउंट आपण क्लोज करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट येणार आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,31,500. एकदा का ग्रॉस प्रॉफिट इकडे ट्रान्सफर झाला की मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. याची सेम प्रोसेस आहे. दोन्ही साईडची टोटल घ्यावी लागणार आहे. आधी क्रेडिट साईडची टोटल घेऊयात. प्रॉफिट लॉसची क्रेडिट टोटल आली आहे 1,37,400. ठीक आहे. नंतर डेबिटची टोटल बघा. डेबिटची टोटल येणार आहे 25,314. ही डेबिटची टोटल आली. टोटल्स झाल्या की त्यांची वजाबाकी करून घ्यायची. वजाबाकी बघा 1,12,086 एवढी दोन्ही टोटलची वजाबाकी आली. आता आलेली वजाबाकी एक तर नेट प्रॉफिट असणार आहे किंवा नेट लॉस असणार आहे. आता पहा, आलेली वजाबाकी आपल्याला कोणत्या बाजूला लिहावी लागणार आहे, तर ज्या बाजूची टोटल कमी भरते त्यासाठी. या ठिकाणी प्रॉफिट लॉसची डेबिट टोटल कमी आली आहे 25,314 आली आहे. त्याच्यामुळं आलेली वजाबाकी 1,12,086 ही डेबिट साईडला लिहावी लागणार आहे. ज्यावेळेस डेबिट साईडला आपल्याला एखादी वजाबाकी लिहावी लागणार आहे त्यावेळेस ती एकतर आपलं नेट प्रॉफिट असणार आहे. जर सपोज क्रेडिट साईडला लिहावी लागली असती तर तो आपला नेट लॉस असतो. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे रेशो. तर पाहूयात प्रॉब्लेममध्ये रेशो कुठं दिलेले आहे. तर आपण सुरुवातीला डिस्कस केल्याप्रमाणे ट्रायल बॅलन्सच्या वरच्या बाजूला पार्टनर्सचा रेशो दिला जातो. या ठिकाणी बघा, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली म्हणजे अमित भाई आणि नरेंद्र भाई यांचा रेशो इक्वल आहे. आणि इक्वल म्हणजे समप्रमाणात आपल्याला तो झालेला प्रॉफिट वाटावा लागणार आहे. पहा, नेट प्रॉफिट कसा वाटायचा आहे. तो नेट प्रॉफिट वाटणे रेशो दिला आहे इन इक्वल रेशो, म्हणजे इक्वल म्हणजे एकास एक. ठीक आहे. आता या दोन्हींची टोटल करा 1 + 1 येथील 2 म्हणून प्रत्येकाच्या छेदस्थानी 2 लिहायचे, म्हणजे 1/2 आणि 1/2 असा दोघांचा रेशो तयार झाला. आता या रेशोमध्ये आपल्याला वाटायचे 1,12,086. अमित भाईला 1,12,086 1/2 प्रमाणात वाटले तर 56,043 वाटून येतील. सेम नरेंद्र भाईचा सुद्धा रेशो सेम आहे. त्याला सुद्धा 1,12,086 मधले निम्मे वाटले 1/2 वाटले तर किती येणार आहे 56,043. कारण दोघांचा रेशो सेम आहे किंवा इक्वल आहे, त्यामुळे दोघांना इक्वल प्रॉफिट वाटून येणार आहे. मग हा प्रॉफिट आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला वाटतोय. नेट प्रॉफिट अमित भाई 56,043, नरेंद्र भाई 56,043, एकूण 1,12,086 हा नेट प्रॉफिट येणार आहे. आता आलेला नेट प्रॉफिट आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल घेऊयात. टोटल नेहमी मोठी आलेली टोटल घ्यायची दोन्ही साईडला. 1,37,400, 1,37,400. आता नेट प्रॉफिट ट्रान्सफर करूया. 56,043, 56,043 हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 56,043, 56,043. नेट प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. कॅपिटल अकाउंट क्लोज करताना एका पार्टनरचं सेपरेट क्लोज करायचं. पहिल्यांदा अमित भाई क्लोज करूयात आपण. अमित भाईची क्रेडिट टोटल घ्या. क्रेडिट टोटल येणार आहे 4,06,043 येणार आहे क्रेडिटची टोटल. क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची अमाऊंट वजा करायची. आता डेबिटला एकच अमाऊंट आहे 2,400. हे 4,06,043 मधून वजा केल्यामुळे बॅलन्स उरणार आहे 4,03,643. हा आला बॅलन्स. त्याला आपण नाव देणार आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि पुन्हा टोटल लिहिणार आहे 4,06,043. अमित भाईचं क्लोजिंग झाल्यानंतर नरेंद्र भाईचं क्लोजिंग करूयात. अमित भाईप्रमाणेच याचंही क्लोजिंग होणार आहे. क्रेडिटची टोटल घ्या. क्रेडिटची टोटल येणार आहे 3,56,043. या क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटला आलेले 3,200 वजा करा. 3,56,043 मधून ज्यावेळेस 3,200 वजा होतील
त्यावेळेस येतील 3,52,843. हा नरेंद्रभाईचा बॅलन्स. म्हणजे तुम्हाला टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती मिळाला आहे बघा. अमितभाईचा 4,03,643 आणि नरेंद्रभाईचा 3,52,843. हा कॅपिटलचा बॅलन्स आहे आणि हे कॅपिटल किंवा हा कॅपिटलचा बॅलन्स हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करणे. ठीक आहे. तर हा बॅलन्स आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करूयात. लायबिलिटी साईडला कॅपिटल अमितभाई 4,03,643, नरेंद्रभाई 3,52,843. तर अशा रीतीने आपण कॅपिटलचा बॅलन्स लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घेतला. आता शेवटी बॅलन्स शीट टॅली करायचे. बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडच्या टोटल्स घेतल्या तर त्या सेम येतात. ॲसेट साईडची टोटल घेतली तर ती येणार आहे 8,19,586. त्याचबरोबर लायबिलिटीची टोटल घेतल्यानंतर टोटल येणार आहे 8,19,586. तर ज्यावेळेस लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड सेम येतात त्यावेळेस आपला प्रॉब्लेम टॅली होतो. अशा रीतीने फायनल अकाउंटचा चौथा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये पण आपण असाच फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. धन्यवाद.